एक नंबर बस होते. चल, घरून निघताना एक तह झाला होता, तर आता आपण त्या तहाची अंमलबजावणी करूया. मी वडाच्या, पिंपळाच्या, उमराच्या, बेश्रमाच्या पण झाडाला मारायला तयार आहे फेऱ्यामा. दुसरी भेटल. माझ्या आजोबांनी 2 बायका केल्या होत्या पूजा, तुला माहिती आहे का? नाही तर म्हणशील माझा उपवास आहे आज, मला अशक्तपणा आलाय. दुपारचे 1 वाजलेले आहे आणि आम्ही झालेलो रेडी. आज आम्ही चाललेलो आहोत वणीला सप्तशृंगीचं दर्शन घ्यायला. आणि खरंच गडचिरोलीच्या जंगलातून नक्षलक आला की काय असा भास झाला होता थोड्या वेळासाठी. रामराम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य काळके तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय. तर 1 वाजून गेलेलं आहे, मॅडम पण तयार झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत वणीला जायला. आणि आज नाशिकचं वातावरण चांगला आहे, म्हणजे पाऊस नाही येणार असं वाटत आहे. बट वेदर फोरकास्ट काय म्हणतात आधी आपण ते पण बघून घेऊ. चला जाऊया वणीला. आणि आता बाकीच्या गप्पा गोष्टी आपण रस्त्याने करू, कारण की उशीर होतोय. काय आज तुला गाडी थोडी ना चालवायची आहे, तुला देणार पण कोण आहे? बरोबर का? एक नंबर बस होते. चल, एक नंबर. तर चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता नवीन एक प्रॉब्लेम अनलॉक झालेला आहे. आधी ब्रेक मारलं तर मॅडमचं डोकं हेल्मेटला लागायचं, आणि आता मॅडमनी नवीन हेल्मेट घेतलेलं आहे आणि आता ब्रेक मारल्यावर मॅडमचं हेल्मेटला धडूम धाडूम करत आहे. तर आज आपण मॅडमला गाडी पण पुसायला लावली नाही, गाडी काढायला पण नाही लावली. आज आपण मॅडमला पेट्रोल टाकायला लावू. आणि आज आपण टंकी फुल करून घेऊ मैडम कडून, क्योंकि मैडम के पास बहुत पैसा है. घरून निघताना एक तह झाला होता, तर आता आपण त्या तहाची अंमलबजावणी करूया. तर तह असा होता की मॅडम गाडीची टाकी फुल करून देणार होते, आणि आता आपण गाडीची टाकी मॅडमकडून फुल करून घेऊ. फुल कर, फुल फुल. मॅडमचा मोबाईल माझ्याकडे आहे वाटते. थँक्यू सो मच. काय म्हटलं? काय म्हटलं मला ऐकू नाही आलं. का बरं? अच्छा, मला अशी 7 जन्मी अशीच बायको भेटो का? मी मग काय वडाच्या पिंपळाच्या सगळ्या झाडाला फेरा मारेल. जर असं तुम्हाला प्रत्येक वेळेस असं पे करणार असेल, पेट्रोल टाकून देणार असेल,
माझ्या बाईकच्या सर्व्हिसिंगचे पैसे देणार असेल, मला कपडे लत्ते घेऊन देणार असेल, तर मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी वडाच्या, पिंपळाच्या, उमराच्या, बेश्रमाच्या पण झाडाला मारायला तयार आहे फेऱ्या. मग 7 का मी 14 फेऱ्या मारल ग. बस तुझा असा हात त्या धनलक्ष्मी सारखा माझ्यावर वर्षाव करत राहू दे. अजून काय पाहिजे आयुष्यात? लग्न करायचं असेल तर बचपन का प्यार सोबतच लग्न करा. बचपन का प्यार असा खर्च करतो मग. जोक्स अबाउट, बचपन का प्यार नाही आहे, प्रॉपर अरेंज मॅरेज आहे. तर कधी लग्नाची पण गोष्ट सांगेल, कारण की ती पण खूप अशी रोमांचक आहे. ॲक्शन ड्रामाने भरलेली. ॲक्शन नाही आहे बट ड्रामा आहे. तर दिंडोरी इथून 13 किलोमीटर. मग तुझ्या सासऱ्यांना घाबरतो मी. दुसरी भेटल. चलो चलो चलो. माझ्या आजोबांनी 2 बायका केल्या होत्या पूजा, तुला माहिती आहे का? मला ती परंपरा पुढे नाही चालवावं लागणार का? तर पेरू घ्यायला थांबलो होतो आणि निघालो तेव्हापासून ब्रेक नव्हता घेतला. तर म्हटलं चला एक छोटासा ब्रेक घेऊन घ्या. आणि दिंडोरीला पोचलेलो. 2 ते 3 किलोमीटर दिंडोरी राहिलेली आहे आणि तिथून पुढे 20 किलोमीटर वणी आणि तिथनं 10 किलोमीटर आपण पोचलेलो आहो गडाच्या, म्हणजेच सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी या गावी. आणि आता इथून आहे 12 किलोमीटर वरती जायचं आपल्याला. तर मी 3ऱ्यांदा येतो आहे वणी गडाला. याआधी एक वेळा आईबाबांसोबत म्हणजे सहपरिवार सहकुटुंब आलो होतो. 2ऱ्यांदा एकटा आलो होतो आणि आता चक्क देवीलाच घेऊन येतोय. देवीच्या दर्शनाला देवीला घेऊन येतोय. तर आपल्याला वरती जायचं आहे. तिथे वरती जायचं आहे आपल्याला. तिथे वरती. हां श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे. काय नाही, आपल्याला तिथून पैदल चालत जावं लागतं. खरंच मजाक नाही करत. चढशील ना तू? ठीक आहे. नाही तर म्हणशील माझा उपवास आहे आज, मला अशक्तपणा आलाय. तर म्हणून अमरावतीच्या मुलींसोबत लग्न करू नये. आता मी कसं झेलतो माझं मला माहिती आहे आणि लोकांना वाटते की मी तिला त्रास देतोय. आता पुढे मला काही बोलायचं नाही आहे. तर चला आता वरतीच भेटूया डायरेक्ट. सो यशवंतीला पार्क केलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेनं. तर सौ घाबरून गेल्या आमच्या, कारण की वरती चढावं लागणार आहे म्हणून. कसं होईल ग तुझं आज? मला तुम्हाला काय चला वापस जायचं. नाही बघितलं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. बघ तेवढ्यावरती चढायचं आहे. ठीक आहे ना, तुम्ही आहे ना माझ्यासोबत. बस झालं. पण मी नाही उचलून नेणार. तुम्हाला उचलून नाही. बुलेट स्वतः चालते. तुमचं म्हणणं आहे ना की तुझे चालवायसाठी तिकट काय
हेल्दी पाहिजे. ते बघ मंदिर दिसला. चालायचं आहे. तुझी तयारी की वापस जायचं? जाऊ शकते ना. डोंट वरी, रोपवेचे तिकीट आहे, पैदल नाही चालवणार. घाबरू नकोस. बायको घाबरली होती. बघ किती घाम सुटलं तुला. गरमी होते मला. गरमी? एवढं ढगाळ वातावरणात तुला गरमी? किती गरमी होते. साडेपाच वाजून गेलेले आहे. 3:45ला आलेलो. आणखी वरती गेलेलो नाही आम्ही. हटकून बसलेलो आहोत. या देवीला त्रास दिला म्हणून वरची देवी रुसली आहे आता माझ्यावर. कोण आहे? पप्पाची सून म्हणत आहे की आज हा उडण कडवला मी सामावला. मला नाही चालत. सो फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता परतीचा प्रवास नेहमीप्रमाणे. किती वाजले? 5:45. जवळपास 3 तास लागलेले आहेत दर्शनाला. पण छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. कुठलं पण हा छान आहे. हा ते पण छान आहे. हे खूप लांब आहे. मेरी शॉप नहीं है, मैं मेरी बीबी को शॉपिंग करा रहा हूँ. बघ तुझ्यामुळे आज माझ्यावर काय वेळ आली. भैयाच म्हटलं ना, अजून काही. दर्शन घेऊन खाली आलो. हे घ्यायचं आहे, ते लांब आहे. ते घ्यायचं आहे, ते शॉर्ट आहे. नेमकं पाहिजे काय तुला? हा छान आहे, एक नंबर. सिरियस खूप छान आहे. तर जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे भरपूर गर्दी होती आणि आता अजिबात गर्दी नाही आहे. चला आता निघूया. मॅडमची शॉपिंग झाली ना मनी ना द्यानी. वेळेवर ठरलं, आलो, दर्शन पण झालं. आणि आता निघालोय घरी जायला. तर आलो तेव्हा ऊन होते आणि आता सायंकाळ झालेली आहे. तर वेळ झाली आता इथं निघायची. 3:45ला आलो होतो आणि आता 7 वाजलेले आहेत. हा 3 तास जास्त नाही म्हणता येईल, कारण की बाकी ठिकाणी खूप वेळ लागत असतो दर्शनाला. तर 3 तासात दर्शन झालं म्हणजे खूप लवकर दर्शन झालं. 3 तासात दर्शन झालं म्हणजे खूप लवकर दर्शन झालं आपलं. नाहीतर बाकी ठिकाणी भरपूर गर्दी राहते. ओ भाई डिचक, डोंट वरी, तुला नेतो मी घरी. पप्पाच्या सुनेला खूपच भीती. ना पप्पाला लेकरावर भरोसा, ना बायकोला नवऱ्यावर भरोसा. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू. हे गाणं म्हणायची माझ्यावर वेळ आलेली आहे. डिंके चिक डिंके चिक डिंके चिक डिंके चिक. टू व्हीलरचा फायदा बघितला. दे त्याला 30 रुपये पटकन. 30 रुपये
आज सेकंदात रफादफा. सप्तशृंगी माता की जय. चला आता सुखरूप दर्शन झालं, आता सुखरूप प्रवास होऊ दे ग बाई. वेळ झाली आहे 9 आणि आपण पोचलेलो आहोत नाशिकमध्ये. तर असा होता आजचा दिवस, ना मनी ना ध्यानी. टाईमवर आमचं ठरलं आणि आम्ही वणीला गेलो, देवीचं दर्शन घेतलं आणि सुखरूपरित्या परत आलेलो आहोत. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे लोक आहेत की जे व्हिडिओ बघतात बट चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता आज्ञा असावी.